राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्याची सरकारकडून गंभीर दखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक। वनमंत्री गणेश नाईक राहणार उपस्थित। नाशिकच्या भोसला स्कूलमध्ये बिबट्या नसल्याचं स्पष्ट। वनविभागाच्या सर्वेक्षणामध्ये रानमांजर असल्याचं आढळलं। शाळा प्रशासनासह वनविभागाने सोडला सुटकेचा निश्वास। दारू पार्टीमुळे गाजलेल्या वांद्रेतील इव्हेंटला आशिष शेलारांचीही उपस्थिती। इव्हेंटमध्ये शेलार असल्याचा फोटो अखिल चित्रेंकडून पोस्ट। किल्ले अडवा अड्डे बनवा, सांस्कृतिक मंत्रालयाचं नवं धोरण, चित्रेंची टीका। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगासह राज्य सरकारला सुनावलं। न्यायालयाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल। मुंबईतील सर्व उड्डाणपुलांचं ऑडिट करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। सर्व उड्डाणपुलांची सद्यस्थिती आणि दुरुस्तीच्या कामांचा घेणार आढावा। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। भाजप आणि शिवसेनेत काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। भाजप नेतृत्वाच्या परवानगीनंतर फॉर्म्युलानुसार होणार उमेदवार निश्चिती। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चर्चेला होणार सुरुवात। नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न असेल। निवडणुकीसाठी आमचं काम सुरू, अमित ठाकरेंचं सूचक वक्तव्य। भाजपच्या यादीमध्ये अनुभवी आणि नवीन चेहरे असं मिश्र समीकरण दिसेल। लवकरच एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेऊ, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। डोंबिवलीतील दिवंगत वामन म्हात्रेंचे पुत्र अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश। पक्षप्रवेश सोहळ्याबाबत भाजपकडून कमालीची गुप्तता। महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि प्रवक्त्यांवर डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। निवडणुकीच्या तोंडावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची कोंडी। नागपुरात काँग्रेस अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। बुटीबोरी नगराध्यक्षपदासाठी पक्षाचा एव्ही फॉर्म पोहोचलाच नाही। सुनील केदार यांनी आरएसएसच्या सुमित मेंढेंना समर्थन दिल्याचा नाराज पदाधिकाऱ्यांचा आरोप। राजन साळवींचे पुत्र अथर्व साळवींचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। महायुतीच्या निर्णयामुळे निवडणुकीतून बाजूला व्हावं लागतंय। पद येतात जातात, पण नातं ते मात्र कायम राहतं। अथर्व साळवींची भावनिक पोस्ट। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण। 42 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 7 दिवसांची मुदत। अमेडिया कंपनीला 27 नोव्हेंबरपर्यंत आपलं म्हणणं मांडावं लागणार। अंबरनाथमध्ये टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपच्या रॅलीत गेल्यामुळे हल्ला। हल्लेखोर तरुण शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक असल्याचा आरोप। भाजप प्रवेशाला स्थगितीनंतर काशीनाथ चौधरींची पहिली प्रतिक्रिया समोर। माझ्यावर कोणताही दबाव नाही, माझे कार्यकर्ते कायम माझ्यासोबत राहतील, काशीनाथ चौधरींचं वक्तव्य। बीडमधील उदंड वडगावात शेतीच्या वादातून मोठा राडा। लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला, 4 जण गंभीर जखमी। मारहाणीचा व्हिडिओ समोर। थंडीचा कडाका उद्यापासून कमी होण्याचा अंदाज। 22 नोव्हेंबर नंतर राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता। मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज। आंध्र प्रदेशात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 6 नक्षलवाद्यांचा खात्मा। 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी राजक्का ठार। दिल्लीतील 4 जिल्हा कोर्ट आणि शाळांमध्ये जैश ए मोहम्मदच्या नावे बॉम्ब ठेवल्याची धमकी। द्वारका, पटियाला हाऊस, रोहिणी आणि साकेत कोर्टाला धमकीचा मेल। बॉम्ब पथकाकडून कोर्ट परिसरात कसून तपास। दहशतवादी डॉक्टर उमर नबीचा नवा व्हिडिओ उघड। दिल्लीतील कार स्फोटाच्या काही तास आधी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती। व्हिडिओमध्ये सुसाईड बॉम्बिंगचं नबीकडून समर्थन।